नवी वर्गाच्या विद्यार्थ्यांनो, या क्लासमध्ये, या धर्मशिक्षणाच्या क्लासमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज 11वा धडा शिकणार आहोत. गेल्या क्लासमध्ये आपण 10वा धडा शिकलं. त्यामध्ये आपण सुरुवातीचे संस्कार काय आहे किंवा प्रवेश संस्कार काय आहे हे शिकलं होतं. प्रवेश संस्कार म्हणजे बप्तिस्मा आणि त्यानंतर दृढीकरण, प्रभुसेवन हे सुरुवातीचे 3 संस्कार आहेत. आणि आज आपण 11वा धडा शिकणार आहोत. या धड्यामध्ये आपण 2 संस्कार शिकणार आहोत. ते आहे पाप क्षमा करणारा एक संस्कार म्हणजे प्रायश्चित संस्कार आणि दुसरा आहे रोगी लेपन. तर हा धडा शिकण्यापूर्वी आपण प्रभू येशूची प्रार्थना करूया. प्रभू येशूला आमच्या जीवनामध्ये, आमच्या या क्लासमध्ये आम्ही प्रभू येशूला स्वागत करूया. प्रभू येशूच्या आशीर्वादानंच आपण हा धडा शिकणार आहोत. तर तुम्ही सर्वजण कृपया हात जोडा आणि माझ्यासोबत आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या प्रार्थना क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रदांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, तर वाटापासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. जय येशू सर्वांना. तुम्ही सर्वजण छान आहात ना? मला आशा आहे, भरोसा आहे तुम्ही सर्वजण छान असाल आणि आपल्या 9वी वर्गाच्या धर्मशिक्षणाचा पुस्तक तुम्ही वाचत असाल आणि वाचत राहा ही माझी आशा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज 11वा धडा शिकत आहोत. आपल्या या धड्याचं नाव आहे निरोगी करणारा संस्कार. पाप क्षमा म्हणजे प्रायश्चित संस्कार आणि रोगी लेपन या संस्काराला काय म्हणतात? निरोगी करणारा संस्कार म्हणतात. तर ख्रिस्त सभा या पाठाद्वारे आम्हाला काय शिकवते, काय माहिती देते ते आपण या धड्याद्वारे बघूया. आम्हाला माहीत आहे प्रभू येशू आपल्या सुवार्थिक जीवनामध्ये, या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये त्याने पुष्कळ लोकांना बरे केले. जे जे लोक येशूकडे गेले त्यांना येशूने बरं केले हे आपण बायबलमध्ये बघतो. तर तुम्ही पण बायबलमध्ये बघितले असेल, मार्क शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 पासून 12 मध्ये इथे आपण बघतो एक प्रभू येशू एका पक्षघाती माणसाला बरे करत आहे. आणि ते बरे करताना काय सांगतात? मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणून प्रभू येशू त्यांच्या पापाची क्षमा करतात. म्हणजेच याचा अर्थ हेच की प्रभू येशूला पापांची क्षमा करण्याची अधिकार होता. पापांची क्षमा मिळण्यासाठी प्रभू येशूकडे तो अधिकार होता आणि लोकांच्या पापांची क्षमा करून गेले. पण तुम्ही येथे पुन्हा बघू शकता, शास्त्री लोकांनी निंदा केली. शास्त्री लोकांनी निंदा केली. काय? येशू का बरं पापांची क्षमा करू शकतो? फक्त देवच करू शकतो पापांची क्षमा. हा येशू कोण आहे पापांची क्षमा करणारा? पण त्या शास्त्री लोकांना माहीत नव्हतं की प्रभू येशूला या धर्तीवर देव बापानं अधिकार दिला, पापांची क्षमा करण्यासाठी अधिकार दिलं, हे या लोकांना माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी निंदा करत होती, हा कोण आहे? देवच फक्त पाप क्षमा करू शकतो. म्हणून त्यांनी म्हटले, तुम्ही हे ओळखून घ्या की मानव पुत्राला पृथ्वीवर पाप क्षमा करण्याचा अधिकार मिळाला आहे. हेच मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की प्रभू येशूला पाप करण्याचा अधिकार मिळालेला आहे. प्रभू येशूकडे पापांची क्षमा करण्याचा अधिकार होता. तर समोर बघूया. म्हणूनच प्रभू येशू त्या पक्षघाती माणसाला म्हणतो, उठ, आपली बाज उचलून घे आणि चालायला लाग. तर आपण बायबलमध्ये बघतो, शुभवर्तमानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघतो प्रभू येशूला पापांची क्षमा करण्याचा अधिकार होता आणि प्रभू येशू पापांची क्षमा केली. प्रभू येशूने म्हटलं, जा, तुझ्या पापांची क्षमा झाली. म्हणजे ते पापांची क्षमा झाली कारण प्रभू येशूकडे तो अधिकार होता. आपण पुन्हा बघू शकतो, लूक शुभवर्तमान अध्याय 7 वचन 48 मध्ये सुद्धा आपण बघू शकतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रभू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना तुझ्या पापांची क्षमा झाली आहे म्हणून प्रभू येशू म्हणत होता. म्हणूनच येशूने अनेक वेळा व्यक्त केले की त्यांना पाप क्षमा करण्याचा अधिकार होता. बरोबर आहे. प्रभू येशूने बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो आणि प्रभू येशूने म्हटले आहे, मला पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. म्हणूनच लूक शुभवर्तमान अध्याय 7 वचन 48 मध्ये म्हणतात, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
कारण प्रभू येशूला अधिकार होता. आणि बघा ना, पुन्हा समोर जाऊन जर योहन कृष्णवर्तमान अध्याय 8 वचन 11 मध्ये सुद्धा आपण बघू शकतो, प्रभू येशू एका स्त्रीला म्हणत आहे, जा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे आणि यापुढे तू पाप करू नकोस, असे प्रभू येशू म्हणत आहे. म्हणजे प्रभू येशूला संपूर्ण पाप क्षमा करण्याचा अधिकार होता आणि प्रभू येशूने तसे केले. पण समाजातल्या कित्येक लोकांना हे कळलं नाही. प्रभू येशू देवाचा पुत्र आहे हे कळलं नाही. प्रभू येशू देव आहे हे त्यावेळच्या लोकांना समजलं नाही, म्हणून ते निंदा करू लागले की हा कोण आहे म्हणून. पण प्रभू येशूला खरोखर म्हणजे पाप क्षमा करण्याचा अधिकार होता हे आम्हाला समजून येते. म्हणूनच समोर योहन शुभवर्तमान अध्याय 20 वचन 22-23 मध्ये आपण वाचू शकतो, ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्याची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची पापांची क्षमा तशीच ठेवता ते तशीच ठेवली जाते. म्हणजे प्रभू येशूचं जे बोललेलं वचन आहे ते सत्य आहे. म्हणूनच प्रभू येशू इथं योहन शुभवर्तमानामध्ये सांगत आहे, तुम्ही जर पापांची क्षमा कराल ती क्षमा होईल आणि जर नाही कराल क्षमा ते तशीच राहील. तर यावरून आम्हाला समजते की संस्काराच्या विधीद्वारे ख्रिस्त सभा आजही या कार्यास चालू ठेवत आहे. जो प्रभू येशूने कार्य चालू केला आणि ते आपल्या शिष्यास सोपवून दिले, ते आजही संस्काराद्वारे ख्रिस्त सभा चालू ठेवत आहे हे आम्हाला माहीत पडते. समेट संस्कार किंवा प्रायचित संस्कार आणि रोगी लेपन हे विश्वासियांना पापक्षमा देऊन रोग शांती प्रदान करते. बरोबर आहे. जे लोक विश्वास ठेवतात संस्कारावर, मी पहिलं सुरुवातीच्या क्लासमध्ये पण म्हटलं होतं, विश्वास ठेवलं पाहिजे. येशूचे हे संस्कार आहे, येशूने निर्माण केलेले हे संस्कार आहे. या संस्कारावर आपला सर्व लोकांचा, ख्रिस्त भक्तांचा, आम्ही विश्वासी लोकांचा एक विश्वास असायला पाहिजे, अढळ विश्वास असायला पाहिजे. जे लोक विश्वास ठेवतात त्यांना पापक्षमा मिळते आणि रोग शांती मिळते या संस्काराद्वारे. आणि यामुळेच या संस्कारांना निरोगी करणारा संस्कार देखील म्हणतात. मी क्लासच्या सुरुवातीला सांगितलं होतं, रोगी लेपन आणि प्रायचित संस्कारांना, या दोन संस्कारांना निरोगी करणारा संस्कार देखील म्हटल्या जाते. तर आपण बघूया समेट संस्कार काय आहे किंवा प्रायचित संस्कार काय आहे हे आपण सखोलपणे इथून माहिती घेऊया. तुमच्याकडे बुक आहे, बुक उघडा, पेज नंबर आहे 85, पान नंबर 85 मध्ये आपण शिकूया, बघूया. समेट संस्काराद्वारे पापिया प्रति अनंत ईश्वरीय प्रेम आणि करुणेचा आपण अनुभव करत असतो. हा संस्कार आपल्याला पापमोचन आणि पाप पुढे न करण्याचा शक्ती देऊन परमेश्वराची आणि बंधू भगिनीशी आपले समेट करते. म्हणजे हा संस्कार काय आहे, आपल्याला ईश्वरीय कृपेचा अनुभव देते. या संस्काराद्वारे, प्रायचित संस्काराद्वारे आपल्याला ईश्वरीय कृपेचा अनुभव होतो आणि सोबतच या संस्काराद्वारे आपल्या पापांची क्षमा होते आणि पुढे जाऊन पाप न करण्याचा एक आम्हाला निश्चय घेण्यासाठी हा संस्कार आम्हाला मदत करते. ईश्वरीय कृपेचा जो अनुभव आम्हाला आपल्या जीवनात मिळतो या संस्काराद्वारे, ते समोर जाऊन पाप न करण्यासाठी एक आम्हाला शक्ती प्रदान करते. म्हणूनच ख्रिस्त सभा सांगत आहे की हा संस्कार आम्हाला पाप क्षमा देते आणि सोबतच समोर जाऊन पाप न करण्यासाठी एक शक्ती प्रदान करते. मग आपण समोर बघूया 4 स्तरावर आहे. हे समेट कशा प्रकारचे आहे? समेट 4 प्रकारे होते. ख्रिस्त सभा आम्हाला काय सांगते, या संस्कारामध्ये समेट 4 प्रकारचे होते की 4 प्रकारचे होते. प्रायचित संस्कारामध्ये समेट 4 प्रकारचे होते. ते कोणते कोणते आहे आपण बघूया. पाप करण्यामुळे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये 4 प्रकारचे दुष्परिणाम होतात. बघा, आम्हाला ख्रिस्त सभा सांगत आहे, या धड्याद्वारे ख्रिस्त सभा आम्हाला आठवण करून देते की आपण पाप केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये 4 प्रकारचे दुष्परिणाम होतात. मग ते दुष्परिणाम कोणकोणते आहे ते आपण बघूया. पापामुळे परमेश्वर आणि मानवामधील संबंध तुटते. पाप करण्यामुळे मानवामधील आणि ईश्वरामधील जो पिता आणि पुत्र याचा संबंध आहे तो तुटून जातो. आणि मग दुसरा काय आहे बघूया. बंधू भगिनीप्रती आपला संबंध तुटते. पाप करण्यामुळे ईश्वरासोबत तर तुटते, सोबतच आपल्या बंधू भगिनीसोबतच
सोबत सुद्धा आपला तो संबंध तुटतो. आणि तिसरं आहे स्वतःप्रती जो आपला भाव आहे, प्रेम आहे, संबंध आहे, स्वतःवरचा जो विश्वास आहे तो देखील तुटून जातो. आणि चौथा आहे जगाप्रती जे आपले प्रेम भाव आहे ते देखील तुटते. म्हणजे कोणते कोणते चार आहे? देवासोबत आणि मानवासोबत असलेला संबंध तुटते, आणि दुसरी आहे बंधू भगिनीसोबत असलेला आपला संबंध तुटते, तिसरा आहे स्वतःच्या प्रती जो प्रेम आहे, भाव आहे तो देखील तुटून जातो, आणि चौथी गोष्ट आहे जगासोबत देखील आपला संबंध तुटतो. तर ख्रिस्त सभा आम्हाला हेच आठवण करून देते की पाप करण्यामुळे आपल्या जीवनामध्ये 4 प्रकारचे दुष्परिणाम होतात, आणि प्रायश्चित संस्काराद्वारे हे 4 प्रकारचे जे दुष्परिणाम आहे ते दूर होतात, हे आम्हाला आठवण करून देते. अशा प्रकारे पापाद्वारे 4ही क्षेत्रात जे संबंध बिघडतात त्या समेट संस्कार परत जोडते. बघा, हेच तुम्हाला सांगितलं होतं. पापामुळे जो दुष्परिणाम होते, 4 प्रकारचे दुष्परिणाम आपल्या जीवनात होते, तर ते तुटून जाते. जो संबंध तुटलेला आहे त्या प्रायश्चित संस्काराद्वारे किंवा समेट संस्काराद्वारे आपल्याला परत एक संबंध जोडवण्यासाठी हा संस्कार आपल्याला मदत करतो. समोर बघूया. समेट संस्कार पाप कबूल करण्याचा संस्कार आहे. या संस्कारामध्ये आपण आपले पाप कबूल करतो. आपण बघूया, आम्हाला माहीत आहे, आम्ही पाप क्षमा मिळण्यासाठी गुरुस्वामी जवळ जाऊन आपली पाप कबूल करतो. तर प्रायश्चित संस्कारामध्ये आपल्या पापांची क्षमा होते आणि आपण पाप कबूल करण्याचा एक संस्कार आहे. बघूया काय आहे. चूक होणे साहजिकच आहे. आपल्या जीवनामध्ये आपण चूक करतो, साहजिक आहे. आणि चुकीची क्षमा सर्वजण इच्छितात. म्हणजे आपल्या पापांची क्षमा झाली पाहिजे हे सर्वांनाच वाटते. तर बघूया, पाप कबूल आपण याजकासमोर जाऊन पाप कबूल केल्याने परमेश्वर आणि ख्रिस्त सभेसोबत आपले मिलन होते. तेव्हा आपल्या जीवनामध्ये असलेले पाप दूर होतात, पापांची क्षमा होते, आणि ख्रिस्त सभेसोबत, मानवासोबत, ईश्वरासोबत आपला समेट घडवून येतो, हे आम्हाला ख्रिस्त सभा सांगत आहे. नंतर समोर बघूया, संत ऑगस्टीन म्हणतात. संत ऑगस्टीन आपल्याला काय सांगते ते बघूया. दुष्कर्मांना कबूल करणे सत्कर्माची सुरुवात आहे. बघा किती सुंदर वाटते ना. दुष्कर्मांना जेव्हा जर आपण कबूल करतो तेव्हाच सत्कर्मांची एक वेळ चालू होते, सत्कर्मांना आपण प्रोत्साहन देतो. हेच संत ऑगस्टीन आम्हाला आठवण करून देते. पेज नंबर बघा 86 मध्ये आपण बघू शकतो. जेव्हा दुष्कर्मांना आपण कबूल करतो तेव्हाच सत्कर्माला चालू होत आहे. सत्कर्माची सुरुवात तिथूनच होते. जेव्हा आपण कबूल करतो, आपल्या जीवनातले दुष्परिणाम आहे किंवा दुष्कर्म आहे जेव्हा कबूल करतो, तिथेच आपल्या सत्कर्माची सुरुवात होत आहे, हे संत ऑगस्टीन आपल्याला सांगते. क्षमा करण्याचा आणि पापमुक्तीचा संस्कार आहे. बघा, हा प्रायश्चित संस्कार देखील क्षमा करण्याचा आणि पापमुक्तीचा संस्कार आहे. उधड्या पुत्राच्या दृष्टांताद्वारे येशूने आपल्या पित्याच्या प्रेम आणि करुणेचे गांभीर्य प्रकट केले. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, उधड्या पुत्राची कहाणी तुम्हाला माहीत आहे, तुम्ही कित्येक वेळा ऐकले, वाचले, मननचिंतन सुद्धा केले आहे. त्याद्वारे आम्हाला हेच कळते की त्या दृष्टांताद्वारे प्रभू येशू आम्हाला हेच सांगते की पित्या परमेश्वराचे जे आपल्याप्रती प्रेम आहे, अढळ प्रेम आहे, देवाने आम्हावर किती प्रेम केले हे आम्हाला समजून येते. उधळा पुत्रा कितीतरी पाप करून देवापासून दूर गेला, तरी जेव्हा देवाकडे वापस आला, मनामध्ये समेट घेऊन प्रायश्चित करून जेव्हा देवाकडे वापस आला, देवाने त्याला आपलं म्हणून घेतलं, आमचे म्हणून स्वीकार केला. तेच यामध्ये आम्हाला माहीत होते किंवा आम्हाला समजून येते. म्हणजे या संस्काराद्वारे आम्हाला काय माहीत आहे, क्षमा करण्याचा आणि पापमुक्तीचा संस्कार आहे. म्हणजे बघा ना, उधळा पुत्रा पाप करून देवाकडे गेला तरी देवाने त्यांच्या पापांची क्षमा केली आणि एक मुक्ती दिली, एक नवीन जीवन त्यांना प्रदान केलं, हे आपल्याला समजून येते याच्याद्वारे. आणि सोबतच देवाचे प्रेम आपल्याप्रती देवाचं प्रेम किती आहे, देवाचं प्रेम किती मोठं आहे, देवाने आम्हावर किती प्रेम केली, हेच या संस्काराद्वारे आम्हाला माहीत पडते. पुरोहिताद्वारे पापमुक्ती. म्हणजे आम्हाला माहीत आहे, देवाने जो संस्कार केला हे ख्रिस्त सभेमध्ये पुरोहितांना हा संस्कार घडवण्यासाठी, या संस्काराद्वारे लोकांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी, पापक्षमा देण्यासाठी देवाने अधिकार दिला आहे. मग बघूया, पापक्षमा करण्याचा अधिकार ख्रिस्ताने ख्रिस्त सभेला सोपवले आहे.
बरोबर आहे, हेच मी तुम्हाला सांगत होतो. पाप क्षमा करण्याचा अधिकार ख्रिस्त सभेला दिलेला आहे आणि प्रत्येक पुरोहितांना देवाकडून हा वरदान मिळाला आहे. पाप क्षमा करण्याचा अधिकार दिलेला आहे. जेव्हा पुरोहित आमच्या पापांची क्षमा होते, तर पुरोहित नाही तर त्या ठिकाणी देवाचं सानिध्य आहे. देवच आपल्या पापांची क्षमा करत आहे हे आम्हाला माहीत होते. जेव्हा पुरोहित तुझ्या पापांची क्षमा झाली आहे म्हणून प्रार्थना करते, तेव्हाच आपल्याला एक सील भेटत आहे की आपल्या जीवनामध्ये असलेले जे पाप पूर्ण निघून जाऊन आपण एक चांगले व्यक्ती बनत आहोत ते आम्हाला माहीत पडते. आणि त्याच्यानंतर आहे पाप स्वीकार संस्कार फलदायक होण्यासाठी आवश्यक 5 गोष्टी आहेत. म्हणजे पाप स्वीकारामध्ये आपण परिपूर्ण रीतीने भाग घेण्यासाठी, पाप स्वीकार एक चांगल्या रीतीने आपल्या जीवनामध्ये एक फलदायी होण्यासाठी, एक चांगल्या रीतीने पाप स्वीकारामध्ये भाग घेण्यासाठी 5 गोष्टीचे आहे. आपला जेव्हा तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सुरुवातीला जेव्हा बाप्तिस्मा ग्रहण करण्यापूर्वी किंवा प्रायचित संस्कार ग्रहण करण्यापूर्वी तुम्ही हे शिकलात आहात. तुम्हाला माहीत आहे 5 गोष्टीची काय काय आत्मपरीक्षण करणे. 5 गोष्टी काय आहेत? आत्मपरीक्षण करणे, पश्चाताप, दृढनिश्चय, पाप निवेदन आणि प्रायचित. तर बघूया, आत्मपरीक्षण म्हणजे आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण केले पाहिजे की आतापर्यंत गेल्या पाप स्वीकार केल्यानंतर आतापर्यंत मी काय काय पाप केले हे पूर्ण आत्मपरीक्षण करून समजून घेतलं पाहिजे की जीवनात मी हे पाप केले आणि हे पाप देवासमोर त्या पुरोहितासमोर कबूल करायचं आहे. हे आत्मपरीक्षण करूनच आपल्याला माहीत पडते. नंतर आहे पश्चाताप. जेव्हा आम्ही आत्मपरीक्षण करतो आम्हाला पश्चाताप झाला पाहिजे. कोणतेही पाप परमेश्वराच्या प्रेमाच्या विरुद्ध आहे. बरोबर आहे, कोणतेही जे पाप आम्ही करतो ते ईश्वराच्या विरुद्ध आहे, ईश्वराच्या प्रेमाच्या विरुद्ध आहे. म्हणूनच आपण सर्वजण आम्हाला दुःख वाटले पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा दुःख वाटले पाहिजे की खरोखर मी देवापासून दूर जात आहो, देवाच्या आज्ञा मोडलो, देवापासून दूर जात आहो, देवाची जे कृपा आहे माझ्या जीवनामध्ये मिळत नाही अजिबात, हे आम्हाला समजले पाहिजे. आम्ही दुःखी झालो पाहिजे आम्ही केलेल्या पापाबद्दल. नंतर आहे दृढनिश्चय, योग्य पश्चाताप, पुन्हा पाप न करण्याचा दृढनिश्चय घेतले पाहिजे. म्हणजे एक दृढनिश्चय, पाप स्वीकार केल्यानंतर पाप स्वीकार जेव्हा पुरोहिताकडे आपण जाऊन पाप कबूल करतो त्याच्यानंतर आपली एक दृढनिश्चय घेत आहोत. तो दृढनिश्चय असा आहे की पाप पुन्हा न करावा, देवाला दुःख न द्यावा, देवाच्या विरुद्ध कधी न जावा, हा आपण दृढ संकल्प घेत आहोत. तर जेव्हा जेव्हा आपण हा दृढ संकल्प घेतो की पाप पुन्हा न करण्याचा, तर देवासोबत आपलं एक संबंध जुळवून ठेवलं पाहिजे, तेव्हाच आपण पाप करू शकत नाही. मग पाप निवेदन करण्याची वेळ आहे. तुम्हाला माहीत आहे गुरुस्वामीला पापदंड म्हणून काही प्रार्थना देतात म्हणण्यासाठी. ते प्रार्थना आपण पूर्ण केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्रायचित. पुरोहिताद्वारे दिले जाणारे प्रायचित लक्षपूर्वक ऐकून त्याचे पालन केले पाहिजे. म्हणजे गुरुस्वामीनं जो आपल्याला मार्गदर्शन करतात, आपण माहीत आहे आपण आपले पाप व्यक्त केल्यानंतर गुरुस्वामी आपल्याला काहीतरी म्हणजे हे करतात, काय मार्गदर्शन करतात, कशा प्रकारे जीवन जगायचं काय आहे हे सर्व आम्हाला समजून सांगतात. त्यानुसार आपण जीवन जगायला शिकले पाहिजे. आपण आतापर्यंत कोणत्या प्रायचित संस्कार किंवा समेट संस्काराबद्दल शिकलो. आता यानंतर आपण रोगी लेपन या संस्काराबद्दल शिकणार आहोत. येशूने आपल्या सार्वजनिक जीवनाच्या वेळी अनेक रोग्यांना बरे केले. आम्हाला माहीत आहे, आपण बायबलमध्ये बघतो प्रभू येशूने अनेक लोकांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू येशूने आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये लोकांना बरे केले. कोणत्याही प्रकारचा त्रास हो, कोणत्याही प्रकारची बिमारी हो, प्रभू येशूने त्यांना बरे केले. आपण हे बघतो. आणि देवाच्या राज्याची घोषणा करीत, सुवार्तेची घोषणा करीत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत लोकांना बरे केले. आजारी अशी एक वेळ आहे जे मानवाला ईश्वराकडे वळण्यास प्रवृत्त करते. बरोबर आहे प्रिय विद्यार्थ्यांनो, जीवनामध्ये जेव्हा दुःख येते ना तेव्हाच आपल्याला देवाचं आठवण येते. दुःख येवो, बिमारी येवो, मोठमोठे संकट येवो, जीवनामध्ये काहीतरी आपत्ती आली तेव्हाच आपण ईश्वराकडे वळतो. त्यानंतर जीवनामध्ये सुख असेल, शांती असेल, समृद्धी असेल, काही त्रास नसेल तर आपण सहसा देवाकडे बघत नाही. पण जीवनामध्ये जेव्हा दुःख येते, संकट येते तेव्हाच आपण ईश्वराकडे वळतो. परमेश्वर बरा करणारा देव आहे. बघा, जीवनामध्ये कितीही काही असेल तरी देवाकडे जेव्हा आपण वळतो देव आम्हाला बरे करतो, कारण तो देव करुणामय देव आहे हे आम्हाला माहीत आहे. याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 14-15 मध्ये आपण बघू शकतो. तुमच्यापैकी कोणी दुखणा येत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्यांच्यावर ओणवून प्रार्थना करावी. म्हणजे एक
कशा प्रकारची प्रार्थना केली पाहिजे किंवा काय काय चिन्ह वापरले पाहिजे, काय तेल वापरले पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सविस्तर इथे दिलेलं आहे. तेच आपण ख्रिस्त सभा आजही चालू ठेवत आहे. जर विश्वासाची प्रार्थना दुःखनितास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. हेच आपल्याला या पत्राद्वारे आपल्याला माहीत पडते की देव, आम्ही जर पाप केलं असेल तरी देव आम्हाला ख्रिस्त सभेद्वारे पाप क्षमा करण्याचा एक अनमोल संधी आमच्या समोर ठेवलेली आहे, हे आम्हाला माहीत आहे. नंतर रोगीलेपन हा एक असा संस्कार आहे जे आपल्याला पापक्षमा आणि रोगमुक्त करून आपल्या आत्म्यास आणि शरीरास स्वास्थ्य प्रदान करते. म्हणजे रोगीलेपन हा असा संस्कार आहे, आपल्या जीवनामध्ये जर कोणत्याही प्रकारची बिमारी असेल, कोणतेही त्रास असेल, त्या त्रासामधून, त्या बिमारीमधून आम्हाला रोगमुक्त होतो, आम्ही रोगमुक्त होतो आणि सोबतच आमच्या पापांची क्षमा आपल्याला मिळते आणि आपण आपले शरीर स्वस्थ बनते, आपण चांगले होतो, निरोगी होतो. तर आपण बघूया रोगीलेपन संस्काराची विधी कशा प्रकारे आहे, ही विधी कशा प्रकारे पार पाडतात ते आपण इथे बघूया. पेज नंबर 89 बघा. पेज नंबर किती? 89 मध्ये बघा. तुम्हाला या रोगीलेपन संस्काराची विधी कशा प्रकारची आहे ते तुम्हाला माहिती मिळते. याजक असे म्हणत रोग्यांच्या खोलीमध्ये पवित्र पाणी, प्रभू येशू ख्रिस्त ज्याने ज्ञानस्नानद्वारा आम्हास आपल्या क्रूस मरण आणि पुनरुत्थानात भागी बनवले, तो आपणास पवित्र करो. म्हणजे बाप्तिस्मा संस्काराद्वारे आम्हाला काय आहे, कोणता अनुभव मिळतो आपल्याला, म्हणजे येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानामध्ये आपण भागीदार बनतो. तोच येशू ख्रिस्त आम्हाला पवित्र करो म्हणून पुरोहित प्रार्थना करते आणि पाणी शिंपडतात. तर घोषणा प्रार्थना मालापर्यंत पवित्र बलिदान विधीचा उपयोग करतात. म्हणजे घोषणा प्रार्थना जे सामान्य प्रार्थना आहे तोपर्यंत पूजा बलिदानाचा भागच आहे. तो पूजा बलिदानामध्ये ज्या प्रकारे आपण विधी करतो त्याचप्रमाणे घोषणे प्रार्थनापर्यंत आपण या पूजन विधीचाच भाग आपल्याला किंवा पवित्र बलिदानाच्या विधीचाच उपयोग केल्या जाते, हे आम्हाला सांगत आहे. नंतर बघा, त्यानंतर रोगीलेपन तेलाचा आशीर्वाद होतो. म्हणजे त्यानंतर तेलाचा आशीर्वाद होतो. जे रोगी आहे, जे रोगीलेपन जो तेल वापरतो आपण, त्या तेलाला आशीर्वाद दिल्या जाते. हे पवित्र तेल लावल्याने दुःख कमी होऊन नष्ट व्हावे, घाव सुकून जावे आणि शरीर व आत्म्याला तारण प्राप्त व्हावे. म्हणजे जेव्हा हे म्हणजे रोगीलेपनाचा जो तेल आहे त्याला आशीर्वाद देतो आणि तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेले दुःख, त्रास हे सर्व दूर होऊन आणि जे घाव सुकून जाते आणि आमच्या आत्म्यास तारण प्राप्त होते, हेच आपल्याला ख्रिस्त सभा सांगत आहे. आणि आपण या संस्कारामध्ये भाग घेतो, आम्ही भाग घेतलेलाही आहे, आम्हाला माहीत आहे हा संस्कार कशा प्रकारे होतो. तर यावेळी आपण हा धडा इथे संपवत आहोत, हा पाठ इथे समाप्त होत आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ समजला असेल. तुम्हाला न समजला असेल तरी काही हरकत नाही, पण तुम्ही जेव्हा जेव्हा हा पाठ पुन्हा पुन्हा वाचाल तुम्हाला समजून येईल. काही कठीण गोष्ट नाही आहे. तर मला आशा आहे तुम्ही पुन्हा वाचाल आणि वाचल्याद्वारे आपल्याला पुन्हा सखोल माहिती मिळते. समोर आपल्याला हा रोगीलेपन संस्कार किंवा प्रायचित संस्कार काय आहे आम्हाला चांगली माहिती मिळते. तर सर्वांना धन्यवाद आणि तुम्ही छान प्रकारे हा पुस्तक पुन्हा एक वेळा वाचा, हा धडा छान प्रकारे वाचा ही माझी विनंती. धन्यवाद.